खेळ झाले. कावेरी गप झाला असं वाटतं. सयाजीचं पण वरसून काय आवाज येणार ना. काहीतरी बरा घडत. आईने घराकडे कायम डोळ्याचा देऊळ करून बघितलं. ती पुण्य अशी वाया नाही जाणार. पण त्या पोचल्या तरी असतील का? तर काय माहिती आपणाक तरी. नाही त्या एकट्या गेल्यात म्हणून काळजी वाटते. काय झालं असतं बघताय सगळे. नाही मला मान्य आहे की मी याच बाईच्या जीवावर उठते होते. पण आज हीच बाई या घराला माझ्या संसाराला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून गेली. माझ्या आईमुळे तर आजपर्यंत फक्त आणि फक्त संकट उद्भवली. तुमच्या आईने याच संकटातून बाहेर कसं पडायचं त्यासाठी धीर दिला, आधार दिलाय. काळजी नाही वाटणार का? अभिराम आपण दार उघडून बघूयात का? म्हणजे निदान कळेल तरी कुठे आहे ताई. हो बाय, बरा होता ना तर बरा होऊ दे, उगाच आडकाठी नको. अगं पण असं किती वेळ आपण हातावर हात ठेवून गप्प बसणार आहोत? कळणार कसं आपल्याला? अगो वर ते दोघा जण गप बसलेली असत ना, त्याच्यावरून कळता काहीतरी गुण येता. हा बोगीस नको तर धाडस करून जाऊ नको. पण काय अर्थ होता? अहो तुम्ही पण काय त्याचं ऐकतास? काय होतं कळत नको. अहो असं काय करतास? आईनी दरवाजा उघडू नको म्हणून सांगितलेला. दरवाजा उघडू पण नको आणि कुणी बाहेर जाऊ नको म्हणून. मी काय म्हणतो, माधव दादाला एकदा विचारूया का? त्याला विचारूया आणि मग निर्णय घेऊया. बरा मी जाऊन ते का बोलवणार तर कसं एकटो खोलीत बसन करता काय? माधवा माधवा ए माधवा काय गेलो यो? येताना तो वर दिसलेलो माका. माधवा काय व्हाय तुमका? म्हणजे तुम्ही हैसून जाशाल? चपलांचो जोड, धोतर, शर्ट, दारूची बाटली, अत्तराची कुपी, ह्या सगळा बरडीत भरून तिट्यावर नेऊन ठेव. तुका काय व्हाया? साडी, टोळी, गजरा आणि ओटी. ह्या हिंदू आज थांबणारा नायचा. तुमचा देणा देत तुमका, पण माझ्या घराक माझ्या पोरांका सोडा. सोडा माझ्या पोरांका, सोडा. छायाताई तुम्ही खोलीत नीट बघलास ना? अगो आता तुमच्या समोरच वरसून खाली येलोय ना. वर असतो तर माझ्या वांगडा खाली येलो नसतो काय तो? खालच्या खोलीत पण शोधून येलंय. मग वच्चीच्या खोली काही पण शोधलंय, काहीच नाही. मागच्या बाजू पण आवाज दिले पण थैसर पण नाही. गेला कुठे माधवदा? काहीच ना तर काय गेले नाही. सयाजीरावांच्या खोली येत नाही तर कायरीच्या खोली येत. वहिनी दोन्ही खोल्या बंद केल्यात आपण. तिथे फक्त दोघच आहे. मग याचा काय करायचं?
मागं गेलो होता बाहेर. काय माझे आता ह्यांचा आणि काय, एक तर सगळा चांगला होता तरी पण आपला जीवा गोर हात, आता ह्यांका आणि खय शोधायचा. आईला पण एकटीलाच पाठवलंय आपण. दत्ता, मला काहीच कळत नाही काय करावं ते, काहीच समजत नाही मला. म्हणून मी सांगते की तू त्या बोलता खरा. मी बघते बाहेर. मी पण येतो. खबरदार, ह्या घरातून बाहेर पडलास तर आणि हे दार उघडलास तर आईने एवढा निक्षून सांगितला ना, आईंची शपथ हा, आईंसाठी तरी दरवाजा नको उघडू. हात जोडतोय मी. देवा, खरं सांगतो, खरंच कळत नाहीये काय करावं ते. डोळ्यासमोर नुसतं अंधार दिसतोय देवा. आईची खूप काळजी वाटते. ती नेहमी म्हणायची की कधी भीती वाटली ना की देवासमोर येऊन बस. आणि तुला माहितीये, मी लहानपणापासून तुझ्यासमोर येऊन बसलोय. मी तिने तुझं अस्तित्व आमच्या मनात कोरलंय. आज त्या अस्तित्वाची परीक्षा आहे. तिला सुखरूप घरी आण. तुम्ही हयात असताना माझ्या वांगडा असना वया असा वाटायचा मका. पण तुमच्या लेकी माझी किंमत या वाहने इतकी होती हो, वाहने इतकी होती. तरी पण सगळं केलंय हो मी. तुमच्या आठवणी, तुमचे वस्तू जपून ठेवलंय. पण आता नाईलाजान या सगळ्यासून सुटका करून घेऊची लागता माका. आणि तो नाईलाज तुम्ही केलास. ऐकतास ना तुम्ही, ऐकतास ना. शेवंता खय असतास तू. तुमचा देणा हाडलंय मी. घेवा आणि जावायचून निघून जावा. इंदू, कुणासाठी रडतीयस? अण्णांसाठी, जे तुझे कधीच नव्हते. त्यांनी कधीच तुला आपलं मानलं नाही. त्यांचं प्रेम होतं ते फक्त त्यांच्या शेवंतात. हो,
त्यांचा प्रेम असला काय आणि नसला काय, पण देवा ब्राह्मणाच्या साक्षी मी लगीन केले त्यांच्याशी आणि त्यांचा झालंय. पण वाईट एवढाच वाटता की ह्या इंदू नाईक, ह्या अण्णा नायका वांगडा असलेली लगीन गाठ स्वतः तोडता. मी माझो शब्द पुरो केलंय, तुमचा देणा हाडलंय. आता तुमची पाळी असा. मूळ पुरुषाक वचन दिलास तुम्ही, हैसून जातलास म्हणून शब्द दिलास. आता ह्या घेवा आणि आपली वाट धरा. इंदू, रात जन्म ज्याच्याबरोबर काढूचे स्वप्न बघितलंस त्याचा अजून ओळखलंच नाही तू. आणि माका वाट दाखवणारा तू कोण? तुझ्या पाठीशी असणारा वच्ची पण गेला. तू आता तुझ्या जीवाची भीक माग. अण्णा, वच्छी नसली तरी मी आईच्या पाठीशी उभा आहे. अजूनही. ना आजवर तुमच्यावर विश्वास ठेवले मी, पण नेहमीप्रमाणे तुम्ही आज पण माझा विश्वासघात केलास. या शेवंताच्या नादात लागून माझा जीव घेऊन निघालास. अहो, तुमच्यासाठी आज पण जीव दिलाय असतंय मी, पण हे विश्वासघात सहन होणार नाही माका. आज पण तुम्ही माझा विश्वासघात केलास. इंदू, चुकलंय, चुकलंय. माफ कर बघा. तुमचा देणा दिलाय मी. या अवदशे घेऊन जाऊ शकतास तुम्ही. आजवर जा वागलंय त्याच्यासाठी माका माफ कर. ना माका नात्यांची किंमत कळली ना माणसाची. तुझ्यासाठी जा घर होता तो माझ्यासाठी वाढू. तुझ्यासाठी जा देऊळ होता ती माझ्यासाठी वस्तू. तुझ्यासाठी जी नाती होती ती माझ्यासाठी ओझा. सिंधू, अण्णाने गुडघे टिकून तुझ्या समोर असता. माफ कर बाका, माफ कर बाका, माफ कर. हा सगळ्याक आता लय उशीर झालेलो. हा अण्णा नाही आणि त्याची ही वृत्ती दुश्मनाच्या घरात पण जन्माक येऊ दे नको.
माधवा हेंका त्रास होतो नाही ना याची काळजी घे रे बाबा. अण्णा, घात केला तुम्ही माझा. आहे आहे तुला काही झालेलं नाहीये. चल इथून चल. आपले अण्णा गेलेत आई. सगळी संकट दूर झालीत आई. आपला वाडा त्यांच्या जाचातून त्रासातून मुक्त झालाय. चल, सगळे वाट बघत असतील. तुझ्या काळजीने डोळे त्यांचे पाणावले असतील. चल आई आई चल तू. अण्णा, तुम्ही मला दगा दिला असला तर या वाड्यातल्या लोकांचा आणि वाड्याचा मी भला होऊ देणार नाही. या वाड्यावर मला राज्य करायचंय. कुमुदिनी, थांब. कुमुदिनी, कुठे निघालीस? पुन्हा तीच चूक. अगं, हे प्रेम आहे की मोह? तुझं अण्णांवर जर खरं प्रेम असतं ना तर वाड्याचा मोह तू केव्हाच सोडला असतास. पण आजही तुझी पावलं वाड्याकडे वळतायत. याचा अर्थ हा मोह आहे. मी तुला जे हवं ते नाही देऊ शकलो. कफल्लक होतो मी. पण माझं खरं प्रेम होतं तुझ्यावर. पैशाच्या बाजारात त्याला शून्य किंमत आहे. पण माझं प्रेम होतं. तुला नाही कळलं माझं प्रेम. तू अण्णांवर भाळलीस. अगं, ज्या सुषमासाठी तू आई म्हणून खूप काय काय केलंस ती सुषमा आज तुझा तिरस्कार करते. ना संसार, ना मुलीचं प्रेम. काय काय मिळवलंस तू या हट्टापायी? अगं, ज्या हट्टासाठी तू हे सगळं केलंस तो तुला अर्धवट सोडून गेला, तेव्हाही आणि आत्ताही. अगं, मुक्ती घेऊन पळाला अण्णा. कारण तो स्वार्थी होता. त्याने फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला. पण आता तरी स्वतःला सावर. अगं, मी आहे ना तुझ्यासाठी. आहे मी तुझ्या सोबत. आपण आपल्या मुलीचा संसार सुखाने झालेला बघूयात, अगदी लांबून. मी तुला न्यायला आलो. येतेस ना कुमुदिनी? कदाचित हीच शेवटची संधी असू शकते तुझ्या चुका सुधारण्याची, मुक्त होण्याची. कुमुदिनी, चल.
अवकाश होय माझ्या घरात परत येईन की नाही तिची शंका होती रे माका. आहे पण माझं देव माका घेऊन येलोय सर. तिच्या पुढे फक्त एकच मागणं होता, माका मरणीला ना तर माझ्या घरातच येऊ दे. आहे माझी सगळी माणसं माझ्या जवळच बांधे. आता आता माका मरणीला ना तरी काय हरकत नाही रे बाबा, काय हरकत नाही. आहे आता बघ सगळं छान होणार आहे. माधवा माधवा शुभ गेल्याचे खो. डोळे